कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छोटे सरकार, तुम्ही कापा तुमचे केस परत लवकर कसे येतील ना, याची काळजी आम्ही घेतो। काय रुपाली ताई? हो, रोज गरम तेलाने मालिश करेन, म्हणजे तुझे केस परत पहिल्यासारखे लवकर येतील। खरंच तुम्ही सगळे खूप भारी आहात। मला वाटलं होतं तुम्ही त्यावघे जाणार आहे, पण तुम्ही मला तुमच्या प्रेमाला कुठेच जाऊ देणार नाही, हे कळलेलं आहे मला। खरंच तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू। आता मी या आजाराला हरवणार म्हणजे हरवणार। मामा सुरू करा तुम्ही। काय मग कसा दिसतो मी? अर्जुन, अमोल दास्ती नाही ना रे घेणार? अप्पे, अगं अमोल येतो, सिम्बा आहे सिम्बा, त्याला फक्त थोडे मोटिवेशनची गरज होती। मला नाही वाटत तो टेन्शन घेईल, आणि तू पण घेऊ नको। अमोल, हे माझं बाळोबा इकडे ये, इकडे। अमोल बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस हा। एकदा का तुझा आजार बरा झाला ना की मग आपण परत छान केस वाढूया तुझे। हा हा हा, तुझी आणि माझी हेअरस्टाईल एकदम सेम करायची, अशी मोठे केसांवाली। हा बाबा, अरे मी चप्पी केली तरी पण तुझ्यापेक्षा जास्त हँडसम मी दिसतोय मी। होय, काय हँडसम दिसतोय? हा, म्हणूनच तर माझं तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम आहे, कळलं का? बरोबर आहे, ते बोलतोय। अप्पे सांग त्याला। बरोबर आहे त्याचं। होय, असं आहे होय, म्हणजे मायलेकांचं प्लॅनिंग आहे काय? बर बर। मग त्यात चुकीचं काय? अमोल खरंच तुझ्यापेक्षा भारी दिसतो। अप्पे, अगं माझ्याकडे बघ की एकदा, कसला स्मार्ट हँडसम डॅशिंग हिरो दिसतो मी। बाबा, अरे केस नसले तरी पण क्यूटी दिसलं पाहिजे, क्यूटी। क्यूट। अगं बाई, अमोल एक नंबर। बर बर बर, मी पोलीस आहे, मला पुरावा लागतो। तू एक पुरावा दे ज्यामध्ये असं दिसेल की तू माझ्यापेक्षा भारी दिसतो, दे। आपण एक सेल्फी काढूया, बघ तुझ्यापेक्षा जास्त मी भारी दिसतो। हा, मी काढते सेल्फी। अर्जुन फोन दे। थांब, हा हे चला। बाबा बघ आता चला कोण भारी दिसते ते। खरंय राव, मला असं वाटतं या जगात फक्त चिंचुकेच आहे जो मला म्हणतो की साहेब तुम्ही भारी दिसतो म्हणून। मी जातो वा। तू पण एक मिनिट जा। अमोल, अरे कपडे घालायचे तुला, तू कुठे? आता काय करायचं याचं? अमोल खरंच खूप समजूतदार आहे अर्जुन। अरे त्यालाच कळालं की आपण टेन्शन घेतलंय। काय झालं मा? काय म्हणतेस? काय गुन्हाचं आहे पोरगा? स्वप्नील, हा? थंडीचे बोट लय आकडते तर। अरे मी आहे नवीन या काका, मोकळी करून देतो बोट, खायचं तेवढं। आई शपथ, क्या बात आहे भांजे। बापू, मोना रुपाली ताई बाहेर या जरा। काय झालं दीपक? बापू, आपल्या सिम्बाने एंट्री घेतली बघा। अरे वा,
खरंच छोटे सरकार, अहो तुम्ही एकदम भारी दिसता टोपीत तर. अगदी गोड दिसते माझं बाळ. हो भांजे, आम्हाला पण पाहिजे बरं काही टोपी. मग काय होईल, आपली सगळ्यांची सिम्बा टीम तयार होईल. तुम्ही सगळे मला छान वाटतं म्हणून बोलताय का? अरे तसं नाही अमोल, तू आत्ता सुद्धा तेवढाच गोड दिसतोयस खरंच. थँक्यू मोठी मा. या इकडे या. चला. मी काय म्हणतो भांजे, तुम्ही आधी केस कापायला तयार नव्हता की हा? अरे दीपे मामा, तुम्ही सगळे खाली बसा मग मी सांगणार. खाली बसा, मग सांगणार आहे. बसा बसा बसा. ऐक दीपे मामा, अरे जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा मी कॅन्सरचे पेशंट पाहिले आणि मग मी ठरवले की मी कॅन्सरची फाईट करणार. आणि हा, आम्हाला सगळ्यांना माहितीये आमच्या सिम्बाला काहीच होणार नाही. पण बाबा, त्या वार्ड मध्ये काही लोक किती दुःखी होती ना. हो छोटे सरकार, आजारी असल्यावर अजून काय होणार आहे? दुखीच असणार ना ते. मुमा, मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय ग. अमोल, बाळा, नक्की काय तुझ्या डोक्यात? बापू, अहो पेशंट आजारी असताना त्यांच्या घरातल्यांना त्यांचे किती टेन्शन असतं ना. होय बाळा, ते तर आहेच की. बापू, मला त्यांना आनंद नाही करायचे, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे मला. बापू, एक मिनिट. बाळा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की तुला त्यांचं टेन्शन घालवायचंय? हो मा, म्हणजे मला त्यांना एक दिवसासाठी तरी खुश करायचे. अरे वा अर्जुन, अमोलला हे जे काही सुचलंय ना ते खूप भारी आहे. काय याच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. हो खरं ना. हो, पण अडचण ही आहे या ठिकाणी की आपण त्या वॉर्ड मध्ये जाणार कसे. अरे बाळा, ते कॅन्सर पेशंटचं वॉर्ड आहे ना, मग तिथं सगळ्यांना जायला परवानगी नसते ना. चांगल्या गोष्टींसाठी परवानगी का नाही मिळणार ताई? परमिशनचं मी बघते काय करता येतंय का. अमोल, पण मला सांग, तिथे नेमकं करायचं काय? म्हणजे त्यांना खुश करण्यासाठी तू नेमकं काय करणार आहे ते तरी सांग ना मला. मा, किती कठीण वेळ असली तरी आपण हसायला हवं. मी त्यांना हे सांग नाही समजून. ते कसं? अहो बाबा, त्यांच्या बरोबर वेळ घालून आणि एन्जॉय करून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.